आपण सगळेच मराठी बोलतो, हो की नाही? पण बोलताना काही शब्द इतके सहज वापरतो की त्यामागचं व्याकरण आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर आज आपण अशाच एका महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे सर्वनाम. हा घटक आपल्या भाषेला किती सोपं आणि सुंदर बनवतो हे आज आपण पाहणार आहोत. एक कल्पना करा. समजा आपण असं वाक्य ऐकलं. सुहास हुशार मुलगा आहे. सुहास रोज शाळेत जातो. सुहासला खेळायला आवडते. कसं वाटतं हे ऐकायला? थोडं विचित्र आणि कंटाळवाणं, बरोबर ना? एकाच नावाचा सारखा उल्लेख केला की बोलण्यातली मज्जाच निघून जाते. मग यावर उपाय काय? आणि यावरचं उत्तर आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. त्याचं कामच आहे वाक्यातली तीच नावं टाळणं आणि भाषेला एक सहजपणा देणं. आता तेच वाक्य बघा. सुहास हुशार मुलगा आहे. तो रोज शाळेत जातो. त्याला खेळायला आवडते. पाहिलं किती सोपं आणि छान वाटतंय आता? चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आपण आधी सर्वनामांची ओळख करून घेऊ. मग त्याचे मुख्य प्रकार बघू. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक सर्वनाम. आणि हो, शेवटी काही महत्त्वाचे नियम आणि सगळ्याचा सारांश पण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रकारापासून. पुरुषवाचक सर्वनाम. याच्या नावातच सगळं काही आहे. ही सर्वनामं बोलण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींशी संबंधित असतात. आता हे पुरुषवाचक सर्वनामना 3 प्रकारात विभागलं जातं. अगदी सोपं आहे. पहिला म्हणजे प्रथम पुरुष, म्हणजे जी व्यक्ती बोलतीये, जसं की मी, आम्ही. दुसरा द्वितीय पुरुष, म्हणजे ज्याच्याशी बोललं जातंय, जसं तू, तुम्ही. आणि तिसरा तृतीय पुरुष, म्हणजे ज्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, जसं की तो, ती किंवा ते. आता उदाहरणं बघितली की हे लगेच लक्षात येईल. मी शाळेत जातो किंवा आम्ही गावाला चाललो आहोत. यात मी आणि आम्ही स्वतः बोलणाऱ्याबद्दल सांगतात, म्हणून ही झाली प्रथम पुरुषवाचक सर्वनामं. तू अभ्यास कर किंवा तुम्ही आत या. इथे तू आणि तुम्ही ऐकणाऱ्यांसाठी आहेत, म्हणून ही झाली द्वितीय पुरुषवाचक. आणि तो खेळत आहे किंवा ती चित्र काढते. इथे तो आणि ती हे तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतायत, म्हणून ही झाली तृतीय पुरुषवाचक सर्वनामं. बरं, आता पुढचे 2 प्रकार बघूया जे अनेकदा जोडीनेच येतात. हे आहेत दर्शक आणि संबंधी सर्वनामे. एक प्रकार वस्तूंकडे किंवा व्यक्तींकडे बोट दाखवतो, तर दुसरा वाक्यांमध्ये संबंध जोडण्याचं काम करतो. यांच्यातला फरक अगदी सोपा आहे. बघा, दर्शक सर्वनाम म्हणजे काय? ते सरळ एखाद्या जवळच्या किंवा दूरच्या गोष्टीकडे बोट दाखवतं, जसं की हा, ही, तो, ती. या उलट संबंधी सर्वनाम काय करतं? तर ते वाक्याच्या 2 भागांना एकत्र बांधतं, जसं की जो, जी, जे. उदाहरणं बघूया, म्हणजे अजून स्पष्ट होईल. ही माझी शाळा आहे, तो माझा मित्र आहे, किंवा ते झाड उंच आहे. या वाक्यांमध्ये ही, तो आणि ते हे शब्द थेट काहीतरी दाखवत आहेत. म्हणून ही झाली दर्शक सर्वनामे. आता संबंधी सर्वनाम बघा. जो अभ्यास करेल तो पास होईल. इथे जो आणि तो हे अभ्यास करणं आणि पास होणं यांना जोडतायत. किंवा ती प्रसिद्ध म्हण आठवते, जे चकाकते ते सारेच सोने नसते. अगदी तसंच. ओके, तर आपला पुढचा गट आहे प्रश्नार्थक आणि अनिश्चित सर्वनामांचा. नावावरूनच लक्षात येतंय. एक आहे प्रश्न विचारण्यासाठी आणि दुसरा आहे जेव्हा काही गोष्टी निश्चित नसतात तेव्हा वापरण्यासाठी. हे तर नावाप्रमाणेच काम करतात. प्रश्नार्थक सर्वनामं म्हणजे कोण, काय हे सरळ प्रश्न विचारतात. पण जेव्हा आपल्याला नक्की माहीत नसतं की नक्की कोण किंवा काय, तेव्हा आपण वापरतो अनिश्चित सर्वनाम. म्हणजे कोणीतरी आलंय पण कोण ते माहीत नाही, किंवा बॅगेत काहीतरी आहे पण काय ते माहीत नाही. हा फरक उदाहरणातून तर लगेचच समजेल. तिकडे कोण आहे आणि तुला काय हवं आहे हे झाले थेट प्रश्न. म्हणून कोण आणि काय ही प्रश्नार्थक सर्वनामं आहेत. पण जर आपण म्हणालो कोणीतरी येत आहे, तर इथे येणारी व्यक्ती कोण आहे हे निश्चित नाही. म्हणून कोणीतरी हे अनिश्चित सर्वनाम झालं. तसंच त्याच्या बॅगेत काहीतरी आहे हे सुद्धा अनिश्चित सर्वनामच आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या मुख्य प्रकाराकडे, आत्मवाचक सर्वनाम. हे सर्वनाम थोडं वेगळं आहे. हे वाक्यातील क्रिया कर्त्यावरच परत येते हे दाखवतं. ही संकल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आरशासारखं. इथे आपण किंवा स्वतः असे शब्द वापरले जातात आणि क्रिया कर्त्याकडून सुरू होते आणि परत कर्त्यावरच येऊन थांबते. म्हणजे जो क्रिया करतो त्याच्यावरच ती घडते. उदाहरणांवरून हे अगदी स्पष्ट होतं. बघा, तो स्वतः गाडी चालवतो. याचा अर्थ दुसरं कोणी नाही तर तोच चालवतोय. मी आपणहून गेलो
म्हणजे मला कोणी सांगितलं नाही, मी माझ्या इच्छेने गेलो. आणि त्यांनी स्वतःला दोष दिला. इथे तर दोष देण्याची क्रिया त्यांच्यावर जुलटली आहे. चला तर आतापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एकत्र आणूया आणि काही महत्त्वाचे नियम समजून घेऊया. सर्वनामांचा योग्य वापर करण्यासाठी हे नियम खूप आवश्यक आहेत. खरं तर मराठीतली सगळी सर्वनामं या 9 मूळ शब्दांभोवती फिरतात. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. हे आहेत आपले मूळ खेळाडू. हे लक्षात ठेवले की बाकी सगळं अगदी सोपं होऊन जातं. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे लक्षात ठेवायलाच हवं. मराठीतली सर्वनामं ही जादूगारासारखी आहेत. ती ज्या नामासाठी वापरली जातात त्या नामाच्या लिंग आणि वचनानुसार आपलं रूप बदलतात. या तक्त्याकडे बघा, म्हणजे लगेच कळेल. तो, हा आणि जो ही सर्वनामं लिंगानुसार बदलतात. जसं की पुल्लिंगी असेल तर तो मुलगा, पण स्त्रीलिंगी असेल तर ती मुलगी. त्याचप्रमाणे मी, तू, तो, हा, जो ही सर्वनामं वचनानुसारही बदलतात. म्हणजे एक असेल तर मी, पण अनेक असतील तर आम्ही. तूचं होतं तुम्ही. सोपं आहे की नाही? आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण आपल्या रोजच्या बोलण्यात सगळ्यात जास्त कोणती सर्वनामं वापरत असू? थोडा विचार केलात तर लक्षात येईल, बरोबर पुरुषवाचक सर्वनामं. मी, तू, तो, ती, आम्ही, तुम्ही यांच्याशिवाय आपलं बोलणंच पूर्ण होऊ शकत नाही. यावरून हेच दिसतं की सर्वनाम हा फक्त व्याकरणातला कोरडा नियम नाही, तर तो आपल्या भाषेचा, आपल्या बोलण्याचा आत्मा आहे.